राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा. सर इथे या समोर, इकडे या, पुढे या. त्यांच्याकडे मी प्राध्यापक हांगेवाडीचा रहिवाशी. आमच्या गावाच्या दक्षिणेला पारधी वस्ती आहे. गेली 13-14 वर्ष झालं ते लोक अनधिकृतरित्या तिथं राहत आहेत. गायरान जमीन आहे आणि गेली 15 वर्ष झालं आमच्या गाव आणि पंचक्रोशी, नांदूर असेल, काकणवाडी असेल, खाडेवाडी असेल, या गावातील लोकांना त्यांचा प्रचंड त्रास होतोय. सर्वप्रथम ते लोक खोट्या केसेस करत आहेत. लोकांवर खोट्या केसेस करणे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने बलात्काराची केस करणे, विनयभंगाची केस करणे. नंतर दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे काही जनावर आहे, पशुधन आहे, ते लोक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये जनावरं घालतात. शेतकऱ्यांना हटकलं तर केस करेन म्हणून धमकी देतात. परत शेतकऱ्यांचे पशुधन, म्हैस, गेल्या वर्षी एका शेतकऱ्याची 1 लाख रुपयाची म्हैस तर त्यांनी चोरून नेली. त्याची केस पण आपल्याकडे फाईल झाली. बरेच गुन्हे लोक केवळ ह्यांचा त्रास होतोय म्हणून दाखल करत नाही, नशिबाला दोष देतात. तयार झालेलं सोयाबीन चोरून नेतात. नंतर परत जर समजा ते आपल्या खड्यावर वगैरे आले, त्यावेळेस खडं होते शेतकऱ्यांचं, त्यावेळेस आल्यावर प्रचंड संख्येने येतात. मग शेतकरी त्यांना थोडंफार धान्य द्यायचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेस जर शेतकऱ्याने जर नकार दिला तर त्याला टार्गेट करून त्याचं धान्य रात्री चोरून नेणे किंवा त्याच्या उभं पीक कापून नेतात लोक. गावातल्या गोरगरिबांच्या शेळ्या त्यांना विष घालतात, गोळ्या वगैरे काहीतरी पॉयझनिंग करतात, शेळी मरून जाते. त्याबाबत जर काही त्यांना जाब विचारा गेलं तर परत त्याच्यावर केसेस करतात. ती मेलेली शेळीनंतर ते कापून खातात. लोक प्रचंड त्रस्त झाले सर. गाव अक्षरशः यांनी वेटीस धरले या पारधी लोकांनी. गावकऱ्यांचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. एक तर अनधिकृत राहतात गायरानामध्ये, परंतु दररोज खोट्या केसेस होतात, बलात्काराच्या केसेस. इथं काय होते, जी एक पर्टिक्युलर एक महिला इथं केस करते बलात्काराची, मुकदमा असतील, परत शेतकरी असतील, काही तरुण असतील, ती समजा इथं केस करण्यासाठी इथं पोलीस चौकीला आली तर आपल्या पोलीस बांधवांना लक्षात येतं की खोटी केस करते. ठीक आहे, तिला ते अर्ज वगैरे घेतात आणि तपासावर ठेवतात. पण ती नंतर बीडला जाते SP साहेबांना. तिथं जर तिला लीप नाही मिळाला असं वाटलं तर ती डायरेक्ट IG कडे जाते. तिथून मात्र केस करा म्हणून शेवटी वरून आदेश आल्यावर तुम्हाला त्या फॉलो करावं लागतील. अशा अनेक केसेस केल्यात. केसेस झाल्यावर नंतर तिचा ती शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा घेते, जी त्यासाठी केस करते. नंतर सर कॉम्प्रोमाइज करण्यासाठी मांडवली करते आणि लाखो रुपये उकळते. नांदूरमध्ये किशोर ताळकर नावाचं एक अतिशय गरीब किराणा दुकान, छोटं किराणा दुकान आहे, त्याला तिनं 5-6 महिन्यापूर्वी जवळपास 1 लाख ते 1.25 लाख रुपये टाकला. त्याला एक नवनाथ काशीद म्हणणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तो 4 महिने जेलला जाऊन आला. नंतर सगळ्या समजा मेडिकल वगैरे झाल्यावर तो त्याच्यामध्ये आढळला नाही, सापडला नाही, समजा गुन्हा सिद्ध होत नाही. पण तरी शेवटी त्याची बेल झाली. केस चालूच आहे. शेवटी तो ऐकतो बेल केस होईल. असा अनेक लोकांना त्रास दिला. ह्या केसेस फक्त बोर्डवर आल्या. अशा बऱ्याचशा केस आहेत त्या बोर्डवर येत नाहीत. लोक नशिबाला दोष देऊन शांत बसतात. तुम्हाला विनंती करणार आहे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की ह्या लोकांचा बंदोबस्त करा. लोक प्रचंड होतात. त्याच्यातून उद्या जर काही चुकीची घटना घडली गावकऱ्यांकडनं तर सध्या रोष आहे लोकांचा सर. म्हणून प्लीज तुम्हाला विनंती आहे. वास्तविक पाहता आम्ही गावाकडे तिकडे तुमच्याकडे येणार होतो भेटायला, परंतु लोकांचा रोष फार होता. लोक म्हणले साहेबांनाच बोलून द्या. सरांनी सांगितलं की साहेबांना अनेक काम आहेत, पण तरी तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्यामुळे मी सर्वांच्या वतीने तुमचा आभार मानतो. पण ह्याच्यातून तुम्ही काहीतरी
मार्ग काढा. लोकं प्रचंड होतात. महत्वाचा विषय की उभं राहिलेल्या माणसाला बोलायचं. आम्ही सोडायचं माझे सरपंच एक जण त्यांना बोलू द्या तुम्ही नंतर बोला. आजचा विषय राहिला ना बोलायचा. तुमचं काय मार्गदर्शन नंतर बोला. थांबा शांत बस. तरी केळ्यान म्हैस सोयाबीन लावली जोर हाना गेलो म्हणजे तो केस केली मग ते आपलं हाणून लावली मग तुम्ही लगेच सोमवारी केस केली काल इथं आलो तुम्ही साहेब म्हणजे तुम्ही तो सतरा गुन्हा सांगितलं केस केली म्हणजे तुम्ही तरी पाणी हे आमचं कवाच देऊन पाणी भरून काय नाव तुमचं? दत्तात्रय रघुनाथ हांगे. काय केलं काय झालं होतं त्याच्यात? केळ्यान म्हैसान सोयाबीन लावल्या होत्या ना आणि चुका लागल्या पाऊस नाही म्हणून आणि मी हाकलून लावली की ते म्हणजे तो केस केली. आणखी हे एवढं आणखीन आता सर महत्वाचा विषय ह्यांच्यासाठी आज इतके गावकरी जमले होते रामेश्वरवाडीचे. तुमचं बोलायचं तुम्हाला त्यांनी सांगितलं. हो नावनाथ तहसीलदारांचा विषय. माझा असा विषय मी एक गरीब शेतकरी आहे. माझी तिथं 4 एकर जमीन आहे. आता मी उमाटावर काय होतंय माहिती आहे का तिथं हे बाई जी आहे केस करणारी आता माझे शेजारी आहेत. आता मी शेजाऱ्यांना सांगणारच आहे ना ही आलेत म्हणून. आता मला त्यांचं काय कळणार आहे का. मग ती मी सांगितलं की त्या बाईला फक्त माहिती कोण माणूस सांगता. आणि मी 24 घंटे बाईला माझा रिक्षा धंदा होता. मी लॉकडाऊन पासून रानात स्थायिक झालो आणि जनावरं डोरं आपलं शेती बघत बघत आपलं जनावरं डोरं बघतोय मी. आणि ह्या बाईनं काय केलं फक्त एक कोण सांगतंय तिला माहितीच आहे थांबणारा कोण आहे इथं. मग हिनं सकाळी यायचं कोणाचं काय न्यायचंय काय नाही. आता मग शेजाऱ्या पाजाऱ्याचं मी सांगणारच आहे ना हो. काय तुम्ही येत समजा माझे शेजारी मी तुमचं सांगणारच आहे ना. तुम्ही येत माझे शेजारी तुमचं मी सांगणारच आहे ना. मी सांगितलं की ही बाईनं टार्गेट करून माझ्यावर खोटी केस दाखल करून मी 4 महिने जेल भोगलाय. आता माझं लेकरं बाळ येतं. आता त्यांचं भरपाई कोण करणार. मी तिथं मधी मग ही असे प्रकार माझं म्हणणं आहे फक्त असे प्रकार विनंती करून घडू नयेत ही माझं म्हणणं आहे फक्त. मग ही काय सारखं असंच चालू आहे ना. आणखी कोणाबरोबर? सर परमेश्वर तुकाराम हांगे. एक जण बोला प्रत्येकाच्या समोर. नवीन काय परमेश्वर तुकाराम हांगे याच्यावर बाईनं खोटी केस केली मागायला हप्त्यात. त्याचा FRA फाटलाय. मग ती सखोल चौकशी करून तुम्ही काय आहे ते निर्णय द्या. हेच पार्टीच बसायचं तुम्ही बोलायला नसते ना होय. नाही तीच आहे. आमच्याकडे काही दिवसापूर्वी 15 रुपयाने हे सगळे लोक आल्यानंतर आमचे माणुसकीय नात्याने आणि माणसासंग माणसासारखं वागावं या दृष्टिकोनातून त्यांनी आतापर्यंत आम्हाला नाही करावं. पण बऱ्याच मी ह्या आमच्या लोकांना कळलं. मी सांगत होतो की आपली प्रत्येक गोष्ट जर काय चोरी गेली कापूस चोरी गेला हे चोरी गेलं रेकॉर्ड करा तुमच्याकडं. आम्ही आता जर म्हणलं तुम्हाला की आमचं असं केलं तसं केलं काय रेकॉर्ड तुमच्याकडं. मला असं वाटतं की आम्ही खोटं बोलतो. त्याचा अर्थ असा होतो यांनी बऱ्याच दिवसापासून आमच्या गावाला कोणाची म्हैस चोरायची कोणाच्या शेळ्या चरायच्या अशा 2-4 बाया आहेत जणू. हे प्रकार चालूच आहे. ते बोलतो. आता हा किती गरीब माणूस आहे. माझं मध्ये समजा त्यांनी आमचे असं प्रकार केला. आता आम्ही आमदाराला खासदाराला बोलणार तुम्ही आता काय बोलायचं बोला. त्या आमच्या व्यथा आहेत. त्याकरता मोठा काही करील खोटं बोललं आमच्यावर अतिक्रमण केलं आमच्यावर बलात्कार केला. माझं तर मत आहे अगोदर त्याची आरोग्य म्हणजे चाचणी झाली पाहिजे. समजा असे अधिकार दिले पाहिजे. एखादी वय आली मला ह्यानं धरलं मला विनय बँकेला ती गो सोडा अतिक्रमण केलं बारच्या बलात्कार केला. हे तुम्हाला अधिकार बाहेर मेडिकलमध्ये जायचं त्याचा बोर्ड घ्यायचा असं आम्ही आमचं बोलू.
पण ह्या लोकांचा बऱ्याच दिवसापासून जनावरं चालणे, आपलं शेतीतले पिकं चालणे, उपटून नेणे, अशा खोट्या नाट्या केसेस करणे, ह्या काही मंडळीला ब्लॅकमेल करणे आणि पैसा उकळणे हा याचा धंदा आहे यांचा. याच्यावर काहीतरी तुम्ही कठोर कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. मग आम्ही असा पैसा घेऊ, तुमच्याकडून कारवाई झाली तर ठीक झालं, ते जसे वाटतील तसे आम्ही वागू असा आम्ही आमचा निर्णय घेतला. हे तुमच्या दाराला तर आम्ही पक्षाशी आमचं विभाग, आम्ही आम्ही अन्याय करणारी माणसं नाही. आणि त्यांनी जर प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या पुढे जाऊ एवढी तुम्हाला मी विनंती करतो. मग तुमच्या हिशोबाने त्यांना कसं सांगायचं असं सांगा. त्यांचा अन्याय आम्ही सहन करू शकतच नाही. आता नाही आपलं म्हणणं सांगितलं. बाकीचे बोलू नका, विषय बोलू. तुम्ही येण्याची संमती देण्यापूर्वी तणावग्रस्त स्थिती होती. आता ही तणाव शांतता आहे. पण ज्या अर्थी तुम्ही या ठिकाणी येण्याचं मान्य केलं त्या अर्थी अर्धा तणाव कमी व्हायला मदत झाली. दुसरी गोष्ट, तुम्ही जो संपूर्ण जनतेला नमस्कार केला त्याच्यातूनही बरंच म्हणजे जवळीकता निर्माण व्हायला मदत झाली. आता मी बोलतो, ज्याला खऱ्या अर्थानं त्याची इजा पोहोचली म्हणजे ज्याच्यावर प्रसंग आलाय त्यापैकी मी येते. तर माझी मै सुद्धा चोरून चालविली होती. आता इथं माझाही सहकारी दुखावलेला आबा मोराळे, त्याची मै चोरून नेली आणि आमची म्हैस माझी मै चोरून चालविली होती. पण ती म्हैस रगेजल असल्याच्यामुळं आणि परमेश्वराला पावलं नाही, ही तुझी दुसरी चोरी, हे बी सांगतो मी तुम्हाला. म्हैस सुदैवानं निसटली. मग आता मला सांगा, प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडे यायचं, तुम्ही बी माणूसच आहे. मग आम्ही काय सारखं एफ.आय.आरच नोंदवून बसायचं का? तुम्ही तरी सांगा. मग मी हातात झालो, ही माझी दुसरी चोरी आहे, एफ.आय.आर नोंदवूनच नको. माझं 69 वर्ष वय झालंय. आता तुम्ही डिपार्टमेंट काय म्हणतो, लेखी बोला. आता सांगतो मी त्या ट्रॅक्टरवरून लेखीतून बी काय होतं त्याचाही मला अनुभव. सानप साहेब मनार येऊन पंचनामा केला, कडी कोंडा कुलूप मोडून मै चालविली. सुदैवानं म्हशीतून मी वाचलो नसता मला 1.25 लाखाचा टपारा बसवत होता. तुम्हाला रागील साहेब माझ्या बोलण्याचा एक प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला बोलतो, 8 लाखाचा माझा ट्रॅक्टर चोरी गेला. तुम्ही मला आमच्या पोलीस यंत्रणेवर टाचेरे एफ.आय.आर नोंदवायला पैसे घेतले. पुरावा आहे का माझ्याकडे काही? कॅमेरा आहे का माझ्याकडे काही? तपासाला लोक आल्याच्या नंतर पोलीस कर्मचारी म्हणतात वरिष्ठ आले तर त्यांना सांगा तपास चालू आहे. कुठं न्याय मिळेल जनतेला? तिसरी गोष्ट, आता मात्र त्या पारद्याचं मी नाव मला माहिती नाही, पण दृष्टी रोग कोणावर हे तुमच्या लक्षात येईल. खाळ्यावर झाले तर एक कटा मी हरभरा वाटप केला साहेब त्यांना. पुन्हा लोंडाचे लोंडे आले, अरे पोती शिवलेत मी. मग काय होतं, एक पोत सोडा ना तुम्ही. पोत असा घ्यायचा. सारांश, या परिसरात चोऱ्या, आता तुम्ही म्हणा लेखी आलं तर चोऱ्या माऱ्यात. कुठे कागदावर 1 ते 2च प्रकरण आहेत. लोक, आता मी तुम्हाला सांगतो, मीच फिर्याद दिली ना, अशा अनेक तुम्ही लोकांना बरी घालता की काय, असा विषय आहे माझा. त्याच्यावर आमचं एकच सारांशात्मक म्हणणं एकच आहे, चोऱ्या आपल्या इथं चोऱ्या थांबाव्यात. पोलीस यंत्रणेकडून जनतेला संरक्षण मिळावं आणि त्याच्या पाठोपाठ कुणीही एफ.आय.आर नोंदवायला वगैरे जर आलं तर माणुसकी या दृष्टीनं त्याचा सोक्षमोक्ष लावून शहानिशा करून प्रकरण पुढे तुम्ही म्हणजे नोंदवावीत. विनाकारण तुम्हालाही त्रास होणार नाही आणि परिसरात शांतता नांदेल, एवढं मी तुम्हाला बोलतो. नागपूर परिसरातले जनसामान्य माणूस, जनसामान्य शेतकरी हा खरोखरच त्रस्त आहे. आणि या ठिकाणी रामेश्वरवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागं 2-3 ठिकाणी गावठी दारू काढली जाते. त्यामध्ये वेगवेगळे मेडिसिन वापरले जातात. त्यातलाच एक भाग म्हणून जो युक्ती दारू प्रशासन करतो, ते घरात धान्य ठेवत नाही, कपडे ठेवत नाही, भांडण ठेवत नाही. आणि पहिला बळी हा रामेश्वरवाडी मधला गावठी दारू पासून गेलेला आहे. याची ही प्रशासनाने दखल घेणं, पोलीस प्रशासनाने दखल घेणं सर हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अर्ज केले जी हप्ताभर मोल मजूर समजा शेतकरी असेल, घालणारा असेल, हप्त्याचे पैसे गोळा करून
तिथं चिमणी पाखराची गुडगुडी लागली जाते. तर ती हप्ताभर सगळे लेकराबाचं जी घास असतो का ते त्यांच्याच तीच हाणतात म्हणायचं पार घेतली. हा, ही बी ओके गोष्ट आहे. बरेच अर्ज पण दिलेला आहे. हा हे लहान लेकर आता सर्वप्रथम तर मी माझा परिचय देतो. मी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ. मला 1 महिना झाला मला जॉईन होऊन या ठिकाणी. तर आपण सगळे एकत्र येऊन जो संविधानानं दिलेला तुम्हाला अधिकार आहे त्या आधारे तुम्ही एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने तुमच्या म्हणणे काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल तुमचे सर्वांचे प्रथम तुम्ही अभिनंदन करतो. कारण की संविधानानं आपल्याला अधिकार दिला आहे की 5 पेक्षा जास्त इसम जर आपण शांततेच्या मार्गाने त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मला या ठिकाणी जसं आम्ही पहिले तर निकम साहेबांना पाठवलं होतं की काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घ्या. तर त्यांनी मला सांगितलं की भरपूर लोक जमा झालेले आहेत, त्यामुळं मी त्या ठिकाणचे सगळे कामं सोडून तुमच्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. आता बघा, आपलं जे काही तुम्ही मला तुमच्या समस्या मांडलेल्या आहेत की बाबा खोट्या अट्रॉसिटी दाखल करण्यात येतात, तुमच्या शेताच्या बाजूने काही जनावरं खाऊ सोडतात आणि मनाई केल्याच्या नंतर माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही जर तुमचे मुद्दे मांडले नाही तर आम्हाला पण कळणार नाही तर काय म्हणणार. बरोबर आहे. तुमचे मुद्देच आम्हाला तुम्ही सांगितले नाही. जसं आता या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्र मिळून तुमचा मुद्दा सांगितला की साहेब आमच्या असे आमच्या अडचणी आहेत, मुद्दे आहेत. बघा आता एक घटना यापूर्वीचा जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता, तर त्या गुन्ह्यामध्ये आम्ही वैयक्तिक मी 2-4 वेळेस त्या जो फिर्यादी कोण आरोपी होता त्यांच्या घरी माणूस पाठवून काय शहानिशा खरी खोटं करण्यासाठी मी माणूस पण पाठवला होता. हे तुम्हाला माहित आहे की नाही हे मला नाही माहित. आलते का नाही पोलीस, आलते की नाही? बघा आम्ही पोलीस हे सर्वांसाठी आहे. शासन जे काम प्रशासन जे काम करते हे सर्वांसाठी, गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो जाती कोणत्याही जाती पातीचं असो आम्ही सर्वांसाठी काम करतोय. पोलिसाचं काम एवढं आहे की सत्य शोधून काढणे. काय पोलिसांचं काम काय? सत्य शोधून काढणं हे पोलिसांचं काम आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण वाटतंय की आमच्यामुळं कोणी गरीब इसम फसल्या नाही गेला पाहिजे, कोणी अटक झाला नाही पाहिजे. ही आमची पण एक प्रामाणिक भावना असते की बाबा कोणावर आमच्याकडून अन्याय झाला नाही पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना असते. तुम्ही सांगणारच नाही तर आम्हाला कळणार नाही. आता तुम्ही जे मुद्दे म्हणताय की आम्हाला बघा लिमिटेशन आम्हाला पण कायद्याचं पालनच करावं लागते. तुम्ही येऊन जर तुमच्या समस्या जर असं जाता हा प्रकार सांगितला तुम्ही तर आम्ही या आणखीन सतर्क राहून त्या कोणालाही अटक करण्यापूर्वी त्याच्या विरुद्ध पुरावा आहे का नाही आहे याची खात्री करून आम्हाला कोणताही गुन्हा दाखल झाला तर कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला पण पुरावाच नाही तर आम्ही त्याला मोस्टली म्हणजे अटक करत नाही. कोणाविरुद्ध पुरावाच नाही तर आम्ही त्याला अटक करत नाही, हे लक्षात ठेवा. समजलं का? त्याच्यामुळे तुमची बाजू पण तुम्ही सांगणं खूप महत्वाचं आहे. तुमची बाजू सांगितली नाही तर तुम्ही गुन्हा केला म्हणून पोलिसांना जे अधिकार आहे आम्हाला लिमिटेड असल्यावर आता अट्रॉसिटीचे गुन्हे कसे राहतात, पोलिसांना ती तक्रार घ्यावाच लागते. बरोबर आहे का? आणि नाही घेतली तर त्याच्यामध्ये आमच्यावर कारवाई होईल. समजते? मी नंतर आता त्याच्यामध्ये कारवाई होती. परंतु गुन्हा पण दाखल झाला तर याचा अर्थ असा नाही की त्याला अटक करून त्याला जेलमध्ये टाकायचं असं पण नाही. खोटा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यावर ज्यानं दाखल केला त्याच्या विरुद्ध पण कारवाई करण्याचे कायद्यामध्ये नमूद आहे. समजते का मी काय म्हणतोय? असं अरे तुम्ही इथं बसलेले आहे तिकडे काय घटना घडली तुमचं नाव घेतलं तर तुमच्यावर अन्याय आहे की नाही? हा बरोबर आहे. त्याच्यामुळं जे खोटा गुन्हा दाखल करतो त्याच्या विरुद्ध खोटी जे आता नवीन कायदे आलेत परंतु त्याच्यामध्ये तरतूद आहे की ज्यानं खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या विरुद्ध आम्ही त्याच्यावर कारवाई करत असतो. समजते का? त्याच्यामुळं आता तुम्ही जे काय तुमच्या समस्या मांडल्या त्या समस्या मी जाणून घेतल्या तर तुम्ही पुढे येऊन सांगणं महत्वाचं आहे की साहेब असं असं आहे, मी इथं होतो, मी असं झालं, ही घटनाच घडली नाही. त्याप्रमाणे जरी गुन्हा दाखल असला तरी तुम्ही
तुमच्यावर पुरावा नाही तर कोणी अटक करणार नाही, अधिकारी अटक तुमची बाजू मांडणं खूप महत्वाचं आहे. तर तुमची बाजू पण मांडणं त्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता परत यांच्याविषयी बोलताय की यांच्या विरुद्ध खोटी केस झाली, तर ठीक आहे, त्याच्यामध्ये आता पुरावे आणतील, जे काय होईल ते होईल. आता त्याला मी जे घटना घडली त्याला मी काय करू शकतो काय, परंतु तुम्ही तेव्हा बाजू मांडणं महत्वाचं होतं. ती मांडली नाही मांडली आता ते तुमचा प्रश्न आहे. आता दत्तात्रय हांगे यांनी म्हणते की त्याच्या शेतामध्ये गेले, धमकी दिली. बघा, तुम्ही प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगणं महत्वाचं आहे. छोटी आहे उद्या मोठी होणार आहे, बरोबर आहे. तर तुम्ही ती पण सांगा ना की धमकी दिली, या माझ्याकडे, आणि तुमच्या कोणती गुन्ह्याची तक्रार होत नाही, काय होत नाही, माझ्याकडे या, मी तिथं बसलेला आहे. तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा, माझ्याकडे या, मी बसलेला आहे तिथं, माझ्याकडे तुमची तक्रार गुन्हा दाखल होत नसेल तर मी त्या गुन्हा दाखल करून घेऊ, जी काय तुमची काय तक्रार आहे ती दाखल करून घेऊ, बरोबर आहे. पण तुम्ही जाऊ द्या म्हणणार तर उद्या मग मोठी घटना होणार. तर जे कोणी आहे ते रेकॉर्डवर येणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणं महत्वाचं आहे. उचलून नाही त्याला, उचला त्याला. आता नांदूर घाटीच्या दारूविक्रीचा एक विषय मांडला, त्याच्याविषयी मी तात्काळ कारवाई करण्याची, बंद करण्याचे आदेश देतो 100%. विठ्ठल दादा थांबा ना, त्यांना पोलीस त्यांची पूर्ण होती. सोरड पिरियड काय ते सोरड, मी स्वतः, मला एक व्हिडिओ आला होता, मी स्वतः आगाव साहेबांना सांगून यापूर्वी जे होते अरे बाबा मी यापूर्वी ती कारवाई करण्यात लावली होती, ती कारवाई केली. आणि अजून तसं काय असेल तर मी त्या यांना जे आलेत आता नवीन या ठिकाणी, मी सगळे बदल केले. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर इथले बीट अंमलदार सगळे चेंज केले. आता ओळखी झाल्या की मग ते जरा काही म्हणजे जवळकीत साधतात, काही कारवाई होतात नाही होतात, त्याच्यामुळे मी सगळे बीट अंमलदार एक आल्या सगळे चेंज केलेले आहे, बरोबर आहे. आता जे काही आवेदन आहेत तुम्ही या ठिकाणी बीट मध्ये सांगा, मला सांगा, मी तात्काळ कारवाई करण्यास सांगतो, समजते का. आता तुम्ही सगळ्यांनी जे काय तुमचे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, चोरीच्या साहेब दुसरा एक विषय असेल पूर्ण त्यांचं तुम्ही, मग मी तुम्हाला वेळ दिलता ना अगोदर, सांगा तुमचं काय नाही होणार, तुमचं होणार. तर ते उभारलेत बोलायला, त्यांचं झालं कोण बोला तुम्ही बोला. पर्सनली त्यांना भेटा. आता तुम्ही काय चोरीच्या घटनेविषयी बोलले, बरोबर आहे. तर जसं काय आता कोणी चोरी तुम्हाला काय करते माणूस, तुमचा पण सहकार्य आम्हाला महत्वाचा आहे. तुमची एखादी वस्तू भेटली की तुम्ही म्हणता नाही नाही आता जाऊ द्या, चोर भेटलेला राहतो, वस्तू भेटलेली राहते पण तक्रार दाखल होत नाही, ते चोर रेकॉर्डवर येणं महत्वाचं, बरोबर आहे. ते तुमची वस्तू भेटली तुम्ही म्हणता जाऊ द्या, कशाला कोर्ट कचऱ्या करायच्या येते, परंतु चोर रेकॉर्डवर येणं महत्वाचं आहे. तुमची काय तकलीफ होती या मी तर तुम्हाला आश्वासन देतोय की तुमची कोणतीही छोटी मोठी तक्रार असेल तुम्ही या, माझ्याकडे या, मी तुमची तक्रार दाखल करून घ्यायला लावतो आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्रास न होता तुम्हाला तुमची तक्रार ऐकून घेतो, दाखल करून देतो. आता तुम्हाला यावर अजून माझ्याकडून आणखीन काय अपेक्षा आहेत त्या पण तुम्ही सांगू शकता आणि आमच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे त्या सांगा, त्या पण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण सगळे बघा, हा समाज आपला सगळ्यांचा आहे. आपण जसं तुम्ही एकत्र येऊन या ठिकाणी अन्यायाविरुद्ध किंवा ज्या काही तुमच्याविरुद्ध अन्याय होत त्याविरुद्ध एकत्र आले आणि तुमच्या मागण्या मांडताय, त्यामुळे आपण सगळं असंच प्रत्येक गोष्टीसाठी, आज हीच गोष्ट नाही इतर गोष्टीसाठी पण आपण एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणताय की अवैध त्या ठिकाणी गायरान आहे हे ते, आता त्याचा विषय ते आमच्याशी संबंधित नाही, बरोबर आहे. महसूल आणि पोलीस वेगवेगळे प्रकार आहेत, हा त्याचा विषय तुम्ही जे काय तुमचं म्हणणं किंवा ते अवैध बसले गायरानामध्ये येते, तुम्ही ते तहसीलदार साहेबांना त्याविषयी तुम्ही काय तुमचं म्हणणं मांडून तुमचं ते करू शकता, बरोबर आहे. आता माझ्याशी जे संबंधित आहे मी त्या तुमचं ऐकून घेऊन त्याप्रमाणे 100% मी त्याच्यावर अंमल करण्याचा प्रयत्न करतो. हा बोला. तुमचा मोबाईल नंबर सगळ्याला सांगा आणि सगळे सेव्ह करून घ्या. हो हो. आणि पोलीस बघा, पोलीस तुमच्या सेवेसाठीच आहेत, पोलीस तुमच्या सेवेसाठी आहे आणि 100% तुम्ही त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही स्वतः कायदा हातात न घेता
तुम्हाला अडचणी काय आहे त्या मांडणं आमच्याकडे मांडायचा आणि आमच्या मार्फत तुमच्या समस्या तुम्ही सोडून घ्यायचा. कोणती घटना आहे स्वतःच भांडण केलं मग असा होतं म्हणून मी मारहाण केली नाही. तुम्हाला जे वाटतंय ना तर तुम्ही सांगा, पोलिसांना सांगा. पोलीस त्या ठिकाणी येऊन कोणी इथं आहे की जो त्रास देतो वारंवार, मुलींची छेड काढतो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा, तुम्ही डायरेक्ट भांडण न करता पोलिसांना सांगा. आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. पण तुम्ही स्वतः कायदा हातात घेऊ नका कोणताही. आम्हाला सांगून आम्ही त्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई त्याच्यावर करू. आता आणखीन तुम्हाला काय वाटत आहे ते पण सांगा, मी त्याप्रमाणे कारवाई करू. आणि आपण एक चांगलं म्हणजे बघा, आम्ही तुमच्या सेवेसाठी आहे, म्हणजे तुम्ही आमचा फायदा घेऊन आपण सगळे एकत्र मिळून अडचणीचं मी काही हे करू शकत नाही की आपण चांगलं दोघं मिळून आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. आणखी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सांगा, आपण त्या पण ऐकून घेऊ. मी बोलतो. आता हे समजा सगळे जण आता या पद्धतीने समजा तुम्हाला तक्रारी केल्या किंवा दाखल केले, परत पुन्हा सर ते कुणाला तरी टार्गेट करू याच्यामध्ये, कुणाला तरी टार्गेट करून परत त्याच्यावरती तोच केस करण्याचा प्रयत्न करतो, ती तक्रार करण्याचा प्रयत्न 100% करतात. आणि हे आताच नाही 10 वर्षापासून त्या घटना आहेत. आताच नाही, समजा आता मी म्हटलं की नंतर परत पुन्हा मला टार्गेट करू, अजून तर माझ्यावरती किंवा इतरांची केस होऊ शकते आणि 100% होऊ शकते. अशा टायर आणि मोटर चोरून नेलेले त्यांनी, तर लोकलचेच प्रकार घडतात यांचा. आता नेले तरी 2 महिन्यांनी ते घेऊनच जाते त्यांचे. आणि ते पार्टी जर घेतले सगळे, आणि बाहेरचे पार्टी इथं 200-300 पोर आहेत पार्ट्याचे नांदूरमध्ये बाहेरचे. बरं, मग आपण असं करू, जसं पहिले ग्राम सुरक्षा दल आहे बरोबर. जर कसं राहते प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकतो का? सगळ्यांना केलं, 2-4 लोकांनी केलं. त्याच्यात तरी काय आहे? खोटं आश्वासन देऊन आपण एक जर तुमचे जसं तुम्ही एकत्र आले, आपण एक ग्राम सुरक्षा दल माझ्या गावामध्ये होते ते शिक्षक कॉलनीमध्ये अजून पण ते कंटिन्यू नाईटला जागरण करतात. आज पण तुम्ही जाऊन बघितलं ना तर ते आहे. तर मग या दृष्टिकोनात आपण काय करता येईल तर ते विचार करू आपण. आणि त्यांना मग आम्ही व्हिजिट द्यायला येऊ, मी येतो व्हिजिट द्यायला माझी नाईट असल्यावर. आपण सोबत एकत्र येऊन काम करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता माझं तर मी कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे. मी काय आपल्याला काय तुमच्यावर ढकलून हे पण, परंतु असं जसं आपण एकत्र आलेलो आहोत तर आणखीन आपल्या गाव या ठिकाणी एकत्र येऊन जर 2-2 जण रात्रीला थांबले तर ते पर्याय चांगला आहे मला असं वाटतं. बरोबर आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार करू आणि जे कोणी या ग्राम सुरक्षा दलामध्ये काम करेल त्यांचा आपण सत्कार करू. हे योग्य वाटते की नाही तुम्हाला? चांगलं त्याच्यासाठी काय साहेब, हे आपण एवढं बघा, आपण एवढ्या मेहनतीने पैसा कमवतो, आपण त्या जनावरांची एवढी सोय घेतो आणि पटकन कोणी नेऊन ते नेणं ते चुकीचं आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण थोडं पण बघा, आम्ही तर काम करतो पण तुमचं थोडं योगदान लागलं आम्हाला तर आपण आणखीन चांगलं काम करू शकतो. हा जो पर्याय ठेवलेला आहे साहेब तुम्ही, या पर्यायासाठी काय आवश्यक आहे की आपण जसं गेल्या वेळेस आपले 2 कर्मचारी या ठिकाणी मुक्कामाला होते, तसं आता काही कोणी मुक्कामाला नाहीत या महिन्यामध्ये. तसे 2 कर्मचारी तुमचे तिथं मुक्कामालाही पाहिजे. आणि पाठीमागे ज्यावेळेस आता ह्याने शिवाजीरावने जसं सांगितलं तुम्हाला वायर आणि मोटर चोरी गेलेले, तर त्याच्यामध्ये फिर्यादी दिलेल्या आहेत. स्वतः माझी फिर्याद आहे त्याचे CCTV फुटेज एका कॅमेऱ्यामध्ये ते दिसले, अस्पष्ट दिसत आहेत. परंतु त्याच्यामधून एक जण असा हे होतो, डिटेक्ट होतो. तेही ज्यांच्याकडे तपास आहे त्यांनाही सांगितलेलं आहे. पाठीमागे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनाही सांगितले की हा व्यक्ती त्याच्यामध्ये डिटेक्ट होतो. त्याचबरोबर याच्या अगोदर 4-5 वर्षाखाली काय होतंय, आता ही फिर्याद देताना ज्यावेळेस आपल्याकडे फिर्यादी दिल्या जात आहेत, त्याच्यानंतर तुम्ही जसं आत्ता सांगितलं की तुमचे संबंध निर्माण झाल्यानंतर पाठीमागे एक फिर्याद अशीच मोटर चोरी गेल्याची दिली आणि तो गुन्हा तुम्ही बंद करताय. हा जो प्रकार होतोय की तुम्ही तो गुन्हा बंद केला की त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही काहीच पुढं प्रोग्रेस करीत नाही. आणि मोटर जी चोरीला जाते, आता मोटरची किंमत राहते नव्या मोटरची 15 ते 20 हजारापर्यंत. आणि चोरीला गेल्यानंतर पुन्हा ते तुमच्या ज्या सर्व GSTच्या ह्याच्या पावत्या ह्या सर्व गोळा करायच्या. पुन्हा ते GSTच्या बिलं शक्यतो शेतकरी घेत नाही, एक ठराविक शेतकरी घेते. परंतु त्या GSTच्या पावत्या पुन्हा नंतर त्या दुकानदाराकडून त्या 2000च्या आणायच्या, अजून एक्स्ट्रा त्यांना पैसे देऊन त्या पावत्या गोळा करायच्या आणि त्याच्यामध्ये आउटपुट काहीच निघत नाही. आता यांचं जे म्हणणं आहे बघा, ते फुटेज काय दिसत आहेत तुम्ही म्हणताय ना, ते मला दाखवा. माझी एक ते स्पेशल DB टीम मी आता तयार केलेली आहे.
गुन्हे शोध पथकची एक टीम तयार केलेली आहे. त्यामार्फत आपण तो गुन्हा त्या फुटेजच्या आधारे प्रयत्न करू. आता ते केस बंद करण्याच्या संदर्भात सांगतो. बघा, जेवढं शक्य होईल पोलीस प्रयत्न करतातच, बरोबर आहे, पण कोणता गुन्हा कंटिन्यू तो चालूच राहतो, तपासावरच असतो, म्हणजे असा बंद होत नाही कायमचा. जर त्याच्यामध्ये काही कुठं आरोपी पकडले गेले आणि त्याने या गुन्ह्याची कबुली दिली तर आपण त्या ताब्यात घेऊन ते गुन्हा आपण त्याच्याकडून उघड करतो. म्हणजे हा केस बंद होत नाही कधीच, जरी ते सापडले नाही तरी आरोपी. परत दुसरा प्रश्न म्हणताय की तुम्ही आमच्या पावत्या, या पुढे पावत्याची तुम्हाला गरज वाटत नाही, तुमच्याकडे असेल तर द्या, नाहीतर माझ्याकडे या, मी तुमचा विदाऊट पावती गुन्हा दाखल करून घेतो. आणखी बोला. यांचे जर तुम्ही फक्त खोटी फिर्याद नाही का नाही गुन्हा रजिस्टर केली, यांचे 99% यांची गुन्हेगारी कमी होती. ह्यांची प्रवृत्ती वाढलीच का? फक्त खोटे गुन्हे दाखल करण्यामुळे. कोणत्याही समाजाच्या माणसाला चौकशी करा. तुम्ही वाटल्यास तुम्ही आमचं शिष्टमंडळ एसपी साहेबाकडनं, IG कडनं तुम्हाला म्हणतात नाही आम्ही, तुम्ही काय म्हणतात एसपी साहेबाकडून आदेश आला, एसपी साहेब काय म्हणतात आम्हाला IG कडून आदेश आला. मग ही ह्यांचा तेच करून घ्यायचं का? त्या माणसाचं 4 महिने जेलमध्ये गेले. मी 2 प्रकरणामध्ये 2 माणसाला वाचवलंय त्या बाईकून. ऐका, असेच करतात ना ते. मी कुठं ते आता ते मी म्हणेल नाही का, मी 4 वेळेस माणूस पाठवला त्या माणसाच्या घरी ज्याच्या विरुद्ध तक्रार होती, त्या विरुद्ध 4 वेळेस माणूस पाठवला माझा. तुम्हाला माहिती सांगतो की बाबा येऊन सांग तुझं खरं आहे का खोटं आहे, बरोबर आहे की नाही? ते साक्षीदार आहे तिथं बसले आहे, परंतु ते माणूस काय समोर आलेलं नाही, बरोबर आहे. आता आम्हाला टाइम लिमिट असल्यामुळे आम्ही ते गुन्हा दाखल करू. खड्यावर आल्यावर 25 जण येते तो, आमचे बांधलेले पोते सोडून द्यावं लागते त्यांना. एका दोघाला माणूस देईन, 25 जण लोक येतात, ते लोक लुटायला येतात ना. मी त्याच्यासाठीच आलो इथं की तुमच्या ज्या समस्या आहेत तुम्ही त्या समस्या मांडा. आता तुम्ही खोट्या संदर्भात म्हणलं, मला जेव्हा माहीत झालं की असे इकडे प्रकार आहेत त्याच्यामुळं मी खात्री केली. त्याच अनुषंगाने मला समोरच्या मला येऊन भेटलाच नाही, मला त्याचं काय म्हणणं सांगितलंच नाही, तर मी काय करू? मला बी काय टाइम लिमिट आहे ना. तुम्ही वेळेतच मला सांगितलं नाही, मग म्हणता मी आता असं तर मला मी काय करू शकतो? जरी असा प्रकार झाला असेल तरी तपासामध्ये जे काय सत्य आहे, गुन्हा जरी दाखल झाला तरी तुम्हाला सांगितलं ना मी, खोटी फिर्याद म्हणून एक आहे, त्याच्यावर उलटा आपण गुन्हा रजिस्टर करू शकतो. परंतु यानंतर मी जेवढं तुम्हाला आश्वासन देतो की कोणताही खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल होणार नाही, समजलं का? फक्त तुमची बाजू मांडणं खूप महत्वाचं. माझ्यासाठी तुमची बाजू मांडणं खूप महत्वाचं आहे, कारण की तुम्ही मांडलं नाही तर मग मला माझं काम करावं लागेल, बरोबर आहे. कारण की मला पण लिमिटेशन आहे, तपासाची लिमिटेशन मला पण आहे. तुम्ही तुमची बाजू जर मांडली तर 302चा बी आरोपी वर असेल, तुमच्यावर आरोप कोणावर पण असेल, परंतु त्याच्यावर पुरावाच नसेल तर आमचे एसपी साहेब ते एवढे स्ट्रॉंग आहेत की ते म्हणजे तेच सांगतात की पुरावा असल्याशिवाय कोणाला अटक करायची नाही, असा आम्हाला एसपी साहेबांचा आदेश आहे आणि ते कायद्यात पण आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्यावर काही आरोप झाले असेल तर तुमची बाजू खूप मांडणं तुमचं महत्वाचं आहे. आणि मी अगोदर तर मी तेच सांगतोय, मी 100% खात्री करणार प्रत्येक प्रकरणाची, आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यापूर्वी खात्री 100% करणार, आणि त्याच्यामध्ये कोणताही खोटा गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेणार, समजलं? त्याच्यासाठी तुमचं मला सहकार्याची भावना असणं खूप महत्वाचं. बोलले ना सर, म्हणजे आता एवढे सगळे जमले होत नाही, म्हणजे त्या व्यक्तीने ज्याने गुन्हे दाखल केले खोटे, त्याला सर तुमच्याकडून काहीतरी कारवाई व्हावी ही अपेक्षा नसलेली आहे. त्यासाठी तुमचे लोक त्यांच्यावर काय करावं? 100%. आता मी काय म्हणलं, या संदर्भाचे तपास जे आहे, 18 तपास जे आहेत डिवाइड तपासामध्ये खोटं जर निघालं तर मी तुम्हाला आश्वासन देतो की त्या विरुद्ध उलट त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करू, बरोबर? तुम्हाला अपेक्षा आहेत, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. मी आलोय तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि बिनधास्त सांगा, आपण कसं असं मी अधिकारी आहे तुम्ही नागरिक आहे असा काहीच प्रश्न आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी, आम्ही कशासाठी, आम्हाला शासनानं कशासाठी या ठिकाणी नेमणूक केली? तुमच्या सेवेसाठी. कोणती बाई?
जमलो कशामुळं याच गोष्टीमुळं जमलेलो. आणि ऐका परत एक मुद्दा मांडला तुम्ही. ऐका परत एक मुद्दा काय म्हटला की ते पैसे मागतात. अरे तुम्ही या ना माझ्याकडे, मी खंडीचा गुन्हा दाखल करतो तुमच्या. समजलं का? तुम्ही जे म्हणताय ना की असं होतंय, मला धमके देतात आणि मला पैसे मागतात, मग तुम्ही पैसे देताय. तुम्ही पैसे विकवायचा प्रश्न नाही. तुम्हाला पैसे मागणी केली, तुम्ही माझ्याकडे या, मी तिच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करतो. बोलविते ना ते समोरासमोर बोलवा, चौकशी करा. तुम्ही सगळे उठून ते कुठे हे नाही. बघा सगळे उठून गेले. मी काय म्हटलं, त्यांना बोलवा आणि हे नाही, जे आहे ते कायद्यात जे आहे ते आहे. मी तुमच्या समस्या इथं ऐकून घेतो. नाही मी तुमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. याला आणा त्याला आणा तो प्रश्न नाही. मला ते खोटं ठरू द्या आणि मी त्याच्यावर काय दिसत. बरोबर बघा, तुम्ही सगळे सुधार नागरिक आहात. मी जे कायद्यात आहे, मला जे अधिकार आहे तेच मी तुम्हाला बोलू शकतो. मी कायदेशीर पदावर आहे. बरोबर आहे. तुम्ही असंच करा तसंच करा म्हणून नाही. या पुढं जर तसं बोलत नाही आम्ही बरं का. फक्त आम्ही काय म्हणतो की आम्ही समजू. आतापर्यंत तिच्यावर काय करता आलं नसतं का आम्हाला, पण ती करायचं नाही आम्हाला. ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायचंय आणि तुमच्या करायचं नाही. डेअरिंग कशामुळे वाढली? यांच्यामुळं. तुम्हाला वाटतं कशाला घ्या पैसे आणि उठू द्या, कशाला? तुम्ही जर तुमच्यावर खोटी केस तिने केलेली आहे तर तुम्हाला पैसे मागता या, मग मी तक्रार घ्यायला, मग नाही घेतली तक्रार तर मला बोला. बरोबर आहे की नाही? तुमची तक्रार तुम्हाला जर असं मिटवण्यासाठी पैसे मागत आहे तर मी तिच्या विरोधात आणि माझ्याकडे यायचं. समजलं का? मला दुसरं कारण नाही. माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी 24 तास बसलेला आहे. तुम्ही या माझ्याकडे, सांगा साहेब असं आहे, मी 100% गुन्हा दाखल करतो. बरोबर आहे का? आणखीन काय पाहिजे? नंबर देतो मी. ह्याला काही रिलीफ मिळेल का? परमेश्वर हा गेला. साहेब एक माझी विनंती, 8 दिवसाला आपण एक नांदूर नंबरचं तर झालं, परंतु नांदूर घाट आपली बीट दुर्क्षेत्र लांब आहे केजच्या पोलीस स्टेशन हद्दीपासून. मग आपण 8 दिवसाला एक थोडी व्हिजिट किंवा 15 दिवसाला इथं लोकांना व्हिजिट दिली तर त्यांना भेटता येईल. समजा हे दिवस मी इथं देण्याचा प्रयत्न करेल. शनिवार असेल, मंगळवारी आमचा बाजार असतो, तर बाजार दिवशी तुम्ही जर दुपारी एक वेळेनुसार, पण मंगळवार योग्य राहतो. केज शहरा म्हणजे केज पोलीस स्टेशन अंतर्गत 84-85 गाव आहे. बरोबर आहे. तरी पण मी आता आमच्यासाठी नांदूरघाट चौकी महत्वाची आहे. मी या ठिकाणी 4 लोक दिलेले आहेत. बरोबर आहे. आणि आमचे ते सानप मेजर होते त्या ठिकाणी, पण या ठिकाणी आम्ही त्यांना ड्युटी मुक्कामाला ठेवत होतो आणि ते होते. बरोबर आहे. आता मी या ठिकाणी 4 लोक दिलेले आहेत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी नाईटला पण एक माणूस या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. कारण की आता तुम्ही बघता की किती आता स्टाफ पण आमचा लिमिटेड आहे आणि क्राईम खूप मोठा आहे. या केज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे गुन्ह्याचा प्रकार आहे, 84 गाव असल्यावर गुन्ह्याचं प्रमाण जास्त आहे. त्याप्रमाणे आपण जे काही शक्य होईल ते पण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्टॉक मी कंटिन्यू पाठवतो. मी पोलीस स्टेशनची गाडी देऊन टाकली आहे. समजलं का? पेट्रोलिंग संध्याकाळी थोडी गरजेची. ठीक आहे. ती एक ठीक आहे. मी माझे जास्तीत जास्त या गावाला येण्याचा, मी यापूर्वी एकदा येऊन गेलो, परंतु आता मी पण नवीन असल्यामुळे काय मला पण ते जरा 32 गाव आहेत ना, अभ्यास करणं, कोणतं गाव कसं आहे काय या दृष्टीकोनातून ते पण माझं चालू आहे. आणि निकम साहेबांना आम्हाला इथं बीट त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी अशी आमची विनंती. हो नाही, आज अधिकृत माहित झालं, परंतु त्यांच्याकडेच ती नियुक्ती द्यावी. अधिकारी 4 अंमलदार या ठिकाणी स्पेशल या ठिकाणी दिलेले आहेत. आणि काय समस्या आहे, तुमच्या मोठ्या अडचणी असेल तर सांगा. मी तुमच्यासाठी मी कधी पण यायला तयार आहे. आणखीन काय आश्वासन भेटून चांगलं वाटलं. मिळेल का ते? या ठिकाणी सर्व या शेतकरी बांधवांचं, या तरुण युवकांचं आणि सर्व वरिष्ठ मंडळीचं जे म्हणणं होतं ते आपण ऐकून घेतलं.
त्यावरती तुम्ही या ठिकाणी योग्य अशा प्रकारचं सोल्युशन सांगितलेलं आहे आणि योग्य मार्ग तुम्ही त्या पद्धतीनं अंमलात आणावा असं सर्वांना सांगितलं. त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी आभार मानतो आणि खोटे गुन्हे दाखल झाले आम्हाला इतके चांगले या ठिकाणी परमेश्वर हँडीवरती दाखल झाले. नाही तिथंच आहे ते कशामुळे भेटतोय गुन्हा दाखल आहे त्याला वाटतं अटक करतील म्हणून भेटलं. ती फक्त नंबर कुणाला नंबर मिळते त्यांच्याकडे एकदा बघतो ना काय काय नाही मला सांगण्यासाठी मी 5 वेळेस त्याच्या घरी कोणी पाठवले जातो ना माणूस 376 झाल्यावर जे कायदेशीर आहे ते होईल. काम म्हणजे करतेच म्हणा. दादा म्हणते पुन्हा माझ्यावर कॅमेरा फिरवला नाही. आप्पा मिस्त्री नंबर 1 खोटं नाही म्हणे. आमचा दोस्त माझा दोस्त सुद्धा म्हणे बॉडी बिल्डर काम करायचे ग्राम सुरक्षा दलात काम